नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बांबू प्लॅन्टविषयी माहिती पाहणार आहोत. बांबू प्लॅन्ट जे आपल्याला आजकाल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक दुकानामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये अशा अनेक ठिकाणी आपल्याला पहिलं सुरुवातीला केबिनमध्ये कुठेही असो बांबू प्लॅन्ट ठेवलेलं दिसतं. सगळ्या जणांनाच हे हवंसं आवडणारं, सुंदर दिसणारं, देखणं छोटंसं हे रोपटं आपल्याला आकर्षित करत असतं. तर काय नक्की फायदे आहेत या बांबू प्लॅन्टचे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर बांबू प्लॅन्ट हे सकारात्मक पॉझिटिव्हिटीचे प्रतीक आहे. असं म्हटलं जातं की आपण घरामध्ये बांबू प्लॅन्ट ठेवले असेल तर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती, धन संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी उत्साह, एनर्जी असते ती आपल्याला हे प्लॅन्ट मिळवून देण्यास मदत करतं. प्रत्येकाने हे बांबूचं प्लॅन्ट लावलं पाहिजे घरामध्ये. कारण जर हे बांबूचं प्लॅन्ट पूर्व दिशेला तुम्ही लावलं तर जी पूर्व दिशेकडून आपल्याला एनर्जी, सूर्याची एनर्जी मिळते. उत्साह, आनंदी वातावरण येण्यासाठी पूर्व दिशेला लावलेलं जे बांबूचं प्लॅन्ट आहे ते मदत करतं. त्यानंतर नैऋत्येला जर बांबूचं प्लॅन्ट लावलं तर नैऋत्य दिशेला बांबूच्या प्लॅन्टमुळे सुख समृद्धी घरात नांदण्यास मदत होते. तसं तर आपण कुठल्याही ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये हे प्लॅन्ट असणं गरजेचं आहे. कारण कुठलीही वस्तू जी हिरव्या रंगाची असते, हिरवा निसर्ग, जो निसर्ग आपल्याला मुळात पॉझिटिव्हिटीचा सोर्स आहे, ज्याकडे आपण पाहिलं तरीही आपल्याला कुठलंही झाड असो त्याच्याकडून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळतच असते. कारण आपलं मन फ्रेश, हिरवा रंग पाहताच मन फ्रेश होतं. त्यामुळं कुठलंही असो पण झाड ही आपल्याकडं नक्कीच छोट्या 2-4 असो, एक असो, कुठलं तरी झाड आपल्याकडं, तसं तर तुळशीचं झाड तर सर्वांकडे असतेच, परंतु अशी काही छोटी मोठी झाडं असलीच पाहिजेत की जी आपल्याला आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करण्यासाठी, मन प्रसन्न करण्यासाठी मदत करतात. तर आता ही बांबूचे जे प्लॅन्ट आहे ते देठं मिळून एकत्रित गठ्ठा करून त्याला लाल रंगाचा धागा बांधून किंवा रिबीन बांधून किंवा मग चिकट टेप बांधून हे ठेवलं जातं. तर किती ही देठ असते त्या बांबूमध्ये. काही बांबूमध्ये 2, 3, 5, 6 अशा प्रकारचे देठ असतात. तर असं म्हटलं जातं की जे 2 देठ ठेवले जातात तर त्यामध्ये ती प्रेमाचे प्रतीक आहेत. 3 देठं ठेवली जातात ती संपत्तीदायक आहेत. 5 देठाचं बांबू प्लॅन्ट असेल तर ते धनसंपत्तीमध्ये वाढ करतं. 6 देठाचं बांबू प्लॅन्ट आहे त्याच्यामुळं नशिबामध्ये परिवर्तन होण्यास मदत होते. 8 देठाचं बांबू प्लॅन्ट असेल तर सकारात्मकता येण्यासाठी मदत होते. आणि 9 देठाचं बांबू प्लॅन्ट आहे त्याने सौभाग्यामध्ये वाढ होते. कुठल्या ठिकाणी 21 देठाचं बांबू प्लॅन्टही असू शकतं. ते बांबू प्लॅन्टमुळे विपुलता म्हणजेच जे आपल्यामध्ये बरकत म्हणतात ते वाढण्यास मदत होते. तर अशा प्रकारे बांबूची देठं लावली जातात. आता हा बांबू फक्त पाण्यातच येतो का मातीमध्ये येतो? तर तसं नाही. तर तुम्हाला पाहत आहे की मातीमध्येही बांबू प्लॅन्ट चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं. फक्त एवढंच की मातीमध्ये असताना त्याला जास्त पाणी चालत नाही आणि ऊनही चालत नाही. त्यांना फ्रेश हवा पाहिजे असते. परंतु तुम्ही गॅलरीत जरी ठेवलं तरी जास्त प्रखर उन्हात न ठेवता त्याला सावलीच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि आता अशा प्रकारे आहेत बांबूचे फायदे. बांबूचे फायदे तर आपण पाहिले, पण आता आपण पाहूया की बांबूचं झाड लावल्यावर काळजी कोणती घेतली पाहिजे. तर बांबूच्या झाडाला ऊन बिलकुल चालत नाही. जर तुम्ही हे झाड उन्हात ठेवलं तर ते जळून जाते आणि त्याच्यामध्ये जी पानं आहेत ती पिवळी पडायला सुरुवात होते. त्याच्यामुळं कशाही प्रकारे या झाडाला ऊन चालत नाही आणि जास्त अंधार पण चालत नाही. कारण जास्त अंधारात ठेवल्यावर त्याच्यामध्ये जी काही वाढीची प्रोसेस असते ती होत नाही. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश असा डायरेक्टली येत नाही आणि थोड्या प्रमाणात येतोही प्रकाश, अशा ठिकाणी ठेवायचं ह्याला. गॅलरीत ज्या ठिकाणी ऊन नाही किंवा मग घरात, परंतु अगदी कोपऱ्यातही नाही, ज्या दरवाजाच्या समोर अशा ठिकाणी ठेवल्यावर त्याची वाढ छान प्रकारे होण्यास मदत होती. आणि जे
घरामध्ये पाण्यामध्ये ज्या लावतात त्याला जास्त दिवस पण तेच ते पाणी ठेवून जमत नाही. पाणी 15 दिवसांनी तरी किमान बदलावं लागतं. पाणी जर तेच ठेवलं भरपूर दिवस, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर देठं सडून जातात आणि मग एक 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 त्याच्यामधलं देठ खराब होऊन शेवटी मग ती झाड खराब होतं पूर्णतः. त्याच्यामुळं काळजी घेताना पाणी बदललंच पाहिजे आणि मातीतल्या झाडाला पाणी जास्त नाही टाकलं पाहिजे. अशा प्रकारे आपण बांबूच्या झाडाविषयी आज माहिती पाहिली आहे. तर तुमच्याकडे जर बांबूचं झाड नसेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये, तुमच्या गॅलरीमध्ये हे झाड ॲड करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. ओके, थँक्यू.